आज जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे। कशा बाबतीत निवेदन दिलेलं आहे व काय मागणी आहे तुमची? मागणी आमच्या चुलत्याला 18/5/2025 रोजी सायंकाळी 10-10:30 वाजता घरातून बोहून घेऊन त्याला बाहेर बोहून घेऊन घेतल्यानंतर त्यांची आम्हाला माहिती मिळाली दुसऱ्या दिवशी सकाळी की तो व्यक्तीचा मयत झालेला आणि ॲक्सिडेंट झालेलाच असं माहिती आम्हाला उलटा कळाली। मग ते ॲक्सिडेंटली मॅटर नसून तो खुनाचा प्रकार निघाला तो। ठीक आहे, कुठं घडला प्रकार हा प्रकार हे दस्तापूर येथे तो लोखंडी चॅनल ब्रिज आहे। दस्तापूर म्हणजे उमरगा तालुका तो लोहारा येतो आणि हाद पोलीस स्टेशनची मुरुम येते ते। ठीक आहे, मग तुम्हाला काय आल्यानंतर पुढील प्रकार काय घडला? ते आम्ही जाऊन बघितल्यानंतर तो व्यक्तीचे धारदार शस्त्राने वार केलेला होता। एक बाजू कानाची पूर्ण बाजू फाडलेली होती, कपाळावर पूर्ण वार केलेला होता आणि तो पाठीमागाला हिस्सा फोडलेला होता। सगळं मुंडक्याची बाजू फक्त चेहऱ्यावर सगळं नाक फोडलेला होता। तो हातावर मार मारलेला होता आणि दंडावर वार होता। ते वार असताना पोलिसांनी त्याला दगडाने चेचून मारण्याचा पंचनामा करते आणि त्याचा धारदार शस्त्राचा तर उल्लेखच केलेला नाही। ठीक आहे, प्रकार कधी घडला म्हणलात आपण? हा 18/5 18/5 तारखेला। ठीक आहे, मग त्या आरोपींना अटक करण्यात आली होती का? तो आरोपी अटक केलेला होता पहिला एक व्यक्ती। मग त्याला अटक केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचा रिपोर्ट चालू आहे आणि हुकतावा असं पोलिसांनी म्हणले। ठीक आहे, किती जणांनी हत्या केली असा तुमचा संशय आहे? तो माझा चुलता आहे ना, ह्या 2 माणसाला आवरायसारखा नव्हता। त्या माणसाच्या मागं कमीत कमी 4-5 माणसाचं सांगड असल्याशिवाय काम झालेलं नाही। ठीक आहे, मग आता तुमचं म्हणणं असं आहे की अगोदर आम्हाला असं कळालं की अपघात झाला, मग तुम्हाला कोणत्या कारणाने कळालं की त्यांची हत्या झाली, अपघात झालेला नाहीये? तो डेड बॉडी जे बघितले होते त्यावेळेस ते शस्त्राने वार केलेला वार आहे। ठीक आहे, मग त्या 2 आरोपीने गुन्हा कबूल केलेला आहे का? तो गुन्हा कबूल केलेला आहे। काय म्हणतायत ते? कशा पहिल्या सुरुवातीला जबाब दिला असं पोलिसांनी म्हणले। कोणत्या कारणामुळे? जुन्या वादातून मारलं त्यांना असं त्यांचं कबूल आहे गुन्हा। त्या दोघांनी मारलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? किती व्यक्ती असाव्यात त्याच्यामध्ये? तुम्हाला संशय कुणावरती आहे? कमीत कमी 5 ते 6 व्यक्ती असावे या खुनामागे। ठीक आहे, मग आता तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काय मागणी केलेली आहे? आम्ही सर 1 मिनिट, आमचे 7 डिपार्टमेंटने आम्हाला जे FR कॉपी जे दिले आहे ते FR कॉपीवर काही गुन्हे सुद्धा जास्ती कम दाखवलेले नाही, एकच गुन्हा दाखवलेला आहे। ठीक आहे, आणि तो त्याच्या पंचनामे ह्याच्यामध्ये सुद्धा फिर्यादीची फिर्याद स्वतः लिहिलेली आहे तिने। म्हणजे फिर्यादीनं असं फिर्याद दिलेली नाहीये जसं FIR मध्ये? फिर्यादीला समोर बसून घेतले माझ्या भावाला, चुलत भावाला, आणि त्यांच्या मनाने जे काय लिहायचं ते लिहिले, ते सगळं इलिगल लिहिलेलं आहे। ठीक आहे, मग आता तुम्ही काय मागणी केलेली आहे? तिच्यावर हत्यार वापरलेला किंवा जप्त केलेला याचा काही उल्लेख करत नाही। आणि आरोपी सापडल्यानंतर 2 दिवसानंतर त्या आरोपीची कपडे गोळा केले असं आम्हाला कळायला। गावापासून किती किलोमीटर लांब ही हत्या झालेली आहे? तो दस्तापूर डाळिंबपासून जवळपास 12-13 किलोमीटरचा अंतर असावा। मग आता मागणी कशा संदर्भात आहे? हे आम्हाला CBI चौकशी केल्याशिवाय आम्हाला खुनाचा तपास लागणार नाही आणि हे जे तपास झालेला आहे हे आम्हाला मान्य नाही आणि तपास लई ते कासव पद्धतीने चालू आहे। आणि त्यामध्ये एक सर ते आरोपी जे मारल्यानंतर खून केल्यानंतर त्या ठिकाणून जे आलेले जे वाहन आहे आणि किती जण त्या त्यांना कोण आणलं याचा उल्लेख काहीच पोलीस स्टेशननं केलेला नाही। तिच्यामध्ये जे वाहन वापरलेलं आहे आणि ते वाहन जर चौकशी केली तर ते वाहन निघाला तो इतर आरोपी देखील सापडू शकतात असं आमचं म्हणणं आहे। आणि त्याला त्या संदर्भाने त्याने चौकशी केलेली नाही आणि तिची चौकशी करावी आमची ही मागणी आहे। मोहसिन शमशुद्दीन पटेल, ठीक आहे, माझे वडील होते, त्यांची हत्या झाली तील होते तुमची? हो। ठीक आहे, मग आता तुम्ही मागणी काय केलेली आहे? मागणी केली आहे आता की याचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आमचा विश्वास मुरुम पोलीस स्टेशनवर नाही आहे, मुरुम किंवा उमर पण विश्वास नाही आहे। आमची मागणी आहे की CBI किंवा CID कडे हे केस सोपण्यात यावे।